नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील चौथा पाठ द्रव्याचे मोजमाप या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण रासायनिक संयोगाचे नियम आणि त्याचबरोबर द्रव्य अक्षयतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम, अणूचे वस्तुमान, वस्तुमानांक, अणूचे वस्तुमान म्हणजेच अणु वस्तुमानांक जो पूर्ण संख्येमध्ये लिहितात याची माहिती घेतली. त्याचबरोबर आपण रेणू वस्तुमान म्हणजे काय हेही पाहिलं. रेणूचं वस्तुमान म्हणजे काय, तर रेणूमध्ये जी घटक मूलद्रव्ये असतात त्या घटक मूलद्रव्ये म्हणजे घटक अणू त्यांच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे रेणूचे वस्तुमान. याचं आपण उदाहरणही पाहिलं होतं. H2O पाणी याचं रेणू वस्तुमान कसं काढायचं हे आपण पाहिलेलं. या ठिकाणी तुम्हाला काही अणुवस्तुमाने दिलेली आहेत आणि त्याबरोबर त्यांची रेणुसूत्र दिलेली आहेत. त्यामध्ये त्यांचा उपयोग करून तुम्ही रेणू वस्तुमानं काढायची. यातली काही उदाहरणं आपण पाहूया. अणुवस्तुमानं दिलेली आहेत. सोडियम, हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 ही त्यांची अणुवस्तुमानं आहेत. आणि खाली काय रेणुसूत्र दिलेत बघा. सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट. तर यांची रेणुवस्तुमानं कशी काढायची तर काही उदाहरणं आपण यातली पाहूया. मी दाखवते तुम्हाला. इथे पहा. अब एक उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण आपण घेऊया. आपण मागच्या वेळेला केलेलं आहे. पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. NaCl. पहिलं काय इथे लिहायचं आहे बघा. त्यांच्यातली घटक मूलद्रव्ये कोणती आहेत बघा. घटक मूलद्रव्ये मी लिहिते Na आणि Cl. आता त्याचं अणुवस्तुमान माहीत पाहिजे. सोडियमचं अणुवस्तुमान बघा त्या ठिकाणी दिलं आहे वरती आपल्याला. सोडियमचं अणुवस्तुमान आहे 23 बरोबर. आणि क्लोरीनचं किती आहे बघा. अणुवस्तुमान 35.5 आहे बरोबर ना. हा 5 आहे इथे. आता त्याची अणूंची संख्या किती आहे बघायची. त्या मूलद्रव्यामध्ये त्या संयुगामध्ये अणूंची संख्या 1 आहे बरोबर. मग आता त्या घटकांचं वस्तुमान किती आहे त्या संयुगात ते आधी आपण काढूया. त्या घटकांचं वस्तुमान काढायला काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला. यांचा गुणाकार करायचा आहे. त्यामुळे गुणाकार करून किती येणार आपल्याला इथे 23 एके 23 आणि इथे 35.5 येणार आहे. आणि इथे आपल्याला रेणू वस्तुमान काढायचं आहे. रेणू वस्तुमान म्हणजे काय, ह्या दोघांची बेरीज. मग 23 अधिक 35.5 बेरीज करा. वरती मी रेणू वस्तुमान सूत्र लिहिलं आहे बघा. घटक अणुवस्तुमानांची बेरीज करायची. आणि त्यामुळे 23 आणि 35.5 इथे दशांशाच्या पलीकडे 5 आहे तिथे 5 येणार. एक मिनिट. ठीक आहे. हां. आणि या ठिकाणी आपण बेरीज करूया. 5 आणि 3 8 आणि 3 आणि 2 5. म्हणजे यामध्ये सोडियम क्लोराईडचं रेणुवस्तुमान आपल्याला किती आलेलं आहे 58.5. दुसरं आहे मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. त्याचं रेणुवस्तुमान काढूया आपण. Mg प्रथम आधी घटक मूलद्रव्य लिहूया. Mg आणि Cl2. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान दिलेलं आहे पहा तिथे वरती. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान आपल्याला दिलेलं आहे 24 आहे. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान 24. क्लोरीनचं आहे 35.5. मगाशी आपण पाहिलं तेच या ठिकाणी आहे. आता संयुगामध्ये त्या अणूंची संख्या किती आहे. मॅग्नेशियमचं 1 आहे आणि क्लोरीनचे 2 आहेत. त्यामुळे त्यांचं आधी वस्तुमान काढूया. तर मॅग्नेशियमचं येणार 24 आणि 35.5 गुणिले 2. आता 35 दुने 70 आणि 0.5चा 1 होणार म्हणजे 71 बरोबर. तर ह्या दोघांची बेरीज म्हणजे कोणाचं मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान मॅग्नेशियम क्लोराईडचं. आता बेरीज आपण करूया. बेरीज किती येणार बघा. 4 आणि 1 5 आणि 7 आणि 2 9. म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणुवस्तुमान आहे 95. अजून एक करूया आपण. तिसरं आहे KNO3 बघूया. 3 मूलद्रव्य आहेत यामध्ये KNO3. तर KNO3 मध्ये कोणते कोणते मूलद्रव्य आहेत लिहूया. आपण K आहे, N नायट्रोजन आहे, O ऑक्सिजन आहे.
त्यांची आधी अणुवस्तुमानं लिहूया. के म्हणजे पोटॅशियमचं आहे 39, नायट्रोजनचं किती आहे बघा, नायट्रोजनचं आहे 14 आणि ऑक्सिजनचं आहे 16. ठीक आहे. त्यांचे अणूंची संख्या लिहूया. पोटॅशियमचं एकच आहे बघा, एनचं पण एकच आहे आणि ऑक्सिजनची 3O3 म्हणजे 3 आहे. आणि यांचा आता त्यांची अणुवस्तुमानाने संख्यांचा गुणाकार करूया. गुणाकार इथे लिहूया. 39 एके 39 बरोबर. दुसरं येणार 14 एके 14 आणि तिसरं येणार 16 गुणले 3, एकाचं वस्तुमान 16, तिघांचं किती ना 16 त्रिक 48 बरोबर ना. आणि ह्या तिघांची आता आपल्याला करायची आहे बेरीज, म्हणजे आपल्याला इथे मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणू वस्तुमान मिळणार आहे. बेरीज करूया आपण. 9 13 आणि 8 21 1, आजचे 2 आणि 4 6 7 8 9 10. म्हणजे या ठिकाणी रेणू वस्तुमान किती येत आहे मॅग्नेशियम क्लोराईडचं, सॉरी पोटॅशियम नायट्रेटचं 101. कळलं तुम्हाला. अशाच प्रकारे इतर संयुगांची आपण रेणुवस्तुमानं काढू शकतो. पुढे आता नवीन घटक आपण शिकणार आहोत, मोलची संकल्पना. मोल म्हणजे काय ह्यासाठी तुम्हाला इथे मी समोर उदाहरण दिलं आहे. बाळांनो, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात. मुगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ. मुगाची डाळ बघा चित्रात मी दाखवले, मुगाची डाळ बारीक असते नाही का. इथे समजा मुगाची डाळ आहे, ही तुरीची डाळ किंवा ही चण्याची डाळ खाली समजा जाड असते, थोडी मोठी असते बरं. आता दोन्ही वाटीमध्ये समजा मुगाच्या डाळीच्या संख्या मी सारखे दिल्या. समजा हे दाणे आता आपण मानूया की हे दाणे 100 आहेत. किती आहेत समजा 100 आहेत आणि हे सुद्धा दाणे 100 आहेत समजा. बघा दोन्ही ठिकाणी दाण्यांची संख्या सारखी आहे. पण जरी दोन्ही ठिकाणी दाण्यांची संख्या सारखी असली आणि मी दोन्ही तराजूच्या पारड्यामध्ये समजा ठेवले, तर दोघांची वजनं सारखी येतील का. तुम्हाला डाळींच्या आकारावरून लक्षात येईल नाही येणार. याचं वजन कमी येईल आणि याचं वजन जास्त येईल नाही का, कारण डाळीचे दाणे मोठे आहेत. म्हणजे संख्या सारखी असून पण दाणे सारखे असूनसुद्धा वजन सारखं येत नाही. दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी देते, ठोकळा. लाकडाचा ठोकळा, समजा हा लाकडाचा ठोकळा आहे आणि तेवढ्याच आकाराचा लोखंडाचा ठोकळा आहे. तेवढ्याच आकाराचा लोखंडाचा ठोकळा आहे. दोघांचा बघा आकार सारखा आहे, म्हणजे कणांची संख्या सारखी असणार बरोबर. तरीसुद्धा लोखंडाच्या ठोकळ्याचं वजन जास्त असणार. त्या उलट आपण बोलूया. आता समजा वजन सारखं आहे. इथे समजा मी काही शेंगदाणे घेतले आहेत आणि इथे काही काजूगर घेतले आहेत. ठीक आहे. आणि शेंगदाण्यांचं वजन जास्त आलं आणि काजूगरांचं वजन कमी आलं. याच्यावरून असं नाही की काजूगरांची संख्या कमी असेल, काजूगरांची संख्या जास्त असून सुद्धा वजन कमी येईल. शेंगदाण्यांचं वजन, शेंगदाणे जास्त असून सुद्धा वजन कमी होऊ शकतं. म्हणजेच काय, ह्या गोष्टीवरून काय कळतं की वजन जर सारखं असलं, दोन पदार्थ आहेत समान वजनाचे आहेत, पण त्यांच्यातली रेणूंची संख्या जी आहे, म्हणजे आता पण काजूगरांची संख्या कमी दिसते, शेंगदाण्याची संख्या जास्त असते, पण काजूगरांचं वजन समजा जास्त भरलं, तर रेणूंची संख्या सारखी नसेल. किंवा डाळीवरून तुम्हाला सांगितलं डाळीमधील कणांची संख्या सारखी आहे पण वजन सारखं नसेल बरोबर. त्यासाठी अजून आता मी आपण विज्ञानाकडे येऊया. ते कार्बन आहे, ते कार्बनचे हे दाणे आहेत बघा. हे कार्बनचे दाणे आहेत आणि कॉपरचे दाणे आहेत. संख्या सारखी आहे पण बघा कॉपरच्या दाण्यांचं वजन जास्त दिसतं आहे ना. इथे तुम्हाला इथे खाली वजन काट आहे बघा. कार्बनचे 12 ग्रॅम आहे आणि कॉपरचं 63.5 ग्रॅम आहे. आणि दोघांची संख्या सारखी आहे, दोघांमधली कणांची संख्या. म्हणजे दिलेल्या कुठल्याही मूलद्रव्य तुम्हाला दिली असतील, त्यांच्यातील कणांची संख्या जरी सारखी असेल तरी त्यांचं वजन सारखं असेलच असं नाही. त्यामुळे अशी एक राशी शोधून काढली वैज्ञानिकांनी की तिच्या साहाय्याने अणुरेणूंची संख्या मोजण्यापेक्षा डायरेक्ट त्यांचं मोल, म्हणजे आपण त्यांचं माप काढलं, माप काढायचं आहे. असं माप काढायचं आहे की ते सर्व समान असेल, सर्वांना सारखं. त्या मोल ही अशी राशी आहे की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्या एवढे असते. कोणत्याही पदार्थाचं काय करायचं, ग्रॅममधील वस्तुमान आणि रेणू वस्तुमान कसं काढायचं पाहिलं आपण, यांचा गुणोत्तर घ्यायचं म्हणजे त्याचे मोल मिळतात आपल्याला. उदाहरण आहे बघा या ठिकाणी, ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान 32 आहे हे आपल्याला माहीत आहे. 16 ना, आणि 16 O2 म्हणजे 16 32 आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन आहे. मग त्याच्यामध्ये किती असणार, तर त्याचं
वजन आहे किंवा मोलची संख्या बरोबर 1 मोल. किती? बरोबर 1 मोल. 1 मोल हे एक प्रमाण आहे की ते प्रमाण काय करतं, ते आपल्याला त्यातील किती मूल त्यातले रेणू आहेत त्याची आपल्याला संख्या सांगतं. मग तुम्ही म्हणाल 1 मोल म्हणजे मग किती रेणू? पाहणार आहोत आपण पुढे. पाणी बघूया. पाण्याचं रेणू वस्तुमान 18 आहे आणि मी बरोबर तुम्हाला 18 ग्रॅम पाणी दिलं, तर 18 ग्रॅम पाणी बरोबर 1 मोल. 32 ग्रॅम ऑक्सिजन बरोबर 1 मोल. संयुगाचं 1 मोल म्हणजे त्याचा रेणू वस्तुमान जेवढं आहे तेवढं मूल्य असलेले त्याचं ग्रॅममधील वस्तुमान. म्हणजे ग्रॅम वस्तुमानाला रेणू वस्तुमानाने भागायचं. एकक MOL, SI एकक आहे. सूत्र दिलं आहे बघा मी. मोलची संख्या काढायची असेल तर ग्रॅम वस्तुमान भागिले रेणू वस्तुमान. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मग 1 मोल म्हणजे मग किती रेणू किती असणार त्यामध्ये? 1 मोल म्हणजे किती? तर अवॅगॅड्रो, इटालियन शास्त्रज्ञ अवॅगॅड्रो यांनी एक संख्या ठरवून दिली आणि ती संख्या काय सांगते की कुठल्याही पदार्थाच्या 1 मोलमध्ये तेवढे ठरलेले रेणू असतात, भले त्यांचं वजन वेगळं असलं तरी. मग किती मग ठरलेले रेणू असतात? तर भरपूर अभ्यासाअंती त्यांना जो आकडा मिळाला तो आकडा म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. 6.022 या ठिकाणी पुस्तकामध्ये 022 आहे, त्यामुळे ते आपण 22 घेऊया. 6.022 इंटू 10⁻23 एवढे रेणू असतात 1 मोल पदार्थ. कुठलाही 1 मोल. आता मगाशी मी म्हटलं तुम्हाला ऑक्सिजनचं 1 मोल किंवा पाण्याचं 1 मोल म्हणजे मग पाण्यामध्ये किती रेणू असणार? 6.022 इंटू 10⁻23 10चा 23 घात, एकावर 23 शून्य, एवढ्या संख्येने गुणायचं. एवढे रेणू असणार 1 मोल म्हणजे कोणत्याही पदार्थाचा 1 मोल. आणि ह्या नंबरला अवॅगॅड्रोने हा अंक ठरवला, शोधून काढला, म्हणजे त्याला अवॅगॅड्रोज नंबर असे म्हणतात. मग तुम्ही म्हणा कसं काय? जसं आपण म्हणतो ना 1 डझन केळी म्हणजे किती? बरोबर 12च केळी असणार. 144 वेळा म्हणजे 1 ग्रोस झालं. 1 ग्रोस म्हणजे 144. तसंच 1 मोल म्हणजे किती असणार कण? कोणी तुम्हाला विचारलं 1 डझन म्हणजे किती? 12 ठरलेलं आहे. मग ती कुठलीही वस्तू असेल. तसं 1 मोल म्हणजे एवढे रेणू असणार कुठल्याही पदार्थाचा 1 मोल. आकडा पाठच करायचा आहे. 6.022 इंटू 10⁻23. मग ते पाणी असू दे, मीठ असू दे, काही असू दे. इथे या बघा जे आहे त्या चंचूपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे. नंतर वजन काट्यावर काय ठेवलेलं आहे? 1 मोल मीठ ठेवलं आहे. त्याचं वजन बघा 58 ग्रॅम आहे. बरोबर आहे. परंतु त्यात रेणू किती असतील? हे जेवढे अवॅगॅड्रोस नंबर आहे तेवढे रेणू असणार आहेत. मग या ठिकाणी तर उदाहरण मी दिलेलं आहे. मोलची संख्या काढायची आहे. ग्रॅममधील वस्तुमान जे आहे त्याला रेणू वस्तुमानाने भागायचं आधी मोल काढण्यासाठी, आणि मग त्यामध्ये किती रेणू असतील पाहायचं. तर 1 मोल पाणी म्हणजे 18 ग्रॅम पाणी घेतलं तर त्यामध्ये एवढे रेणू असणार आहेत. आता तिथे दुसरं उदाहरण दिलं तुम्हाला मी. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आहे. आता बघा ग्रॅम वस्तुमान अंशस्थानी घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साईडचं आपल्याला रेणू वस्तुमान माहीत पाहिजे. 44 आहे. कार्बन आणि ऑक्सिजन बेरीज केली असता 12 अधिक 32 नाही का. तर मी 66 भागिले मी 44 केलं, 1.5 आलं मला. आता 1 मोल बरोबर एवढे ना, तर मग 1.5 मोल बरोबर किती असणार आहे? तर आपल्याला त्या संख्येला 1.5ला 6.022 इंटू 10⁻23 ने गुणायचं आहे. आणि गुणल्यावर तुम्हाला बघा किती आलं बघा 90.33 सॉरी 90 पॉईंट नाही येणार, इथे 9 पॉईंट येणार. इथे दशांश चिन्ह इकडे येणार आहे. 9.033 इंटू 10⁻, सॉरी एक बरोबर आहे. 1 मिनिट हां बाळांनो, जस्ट 1 मिनिट. एक मिनिट. आपण इथे जो गुणाकार केलेला आहे 1.5 इंटू 6.022 त्याचं उत्तर आहे 90.33. आणि त्यामुळे नंतर दशांश चिन्ह काढल्यावर आपल्याला उत्तर काय येत आहे? 9.03 इंटू 10⁻23 रेणू असं उत्तर आपल्याला येत आहे. हे बघा या ठिकाणी इथे उत्तर लिहिलेलं आहे 9.23 इंटू 10⁻, बरोबर 9.033 इंटू 10⁻23 रेणू असणार आहेत. समजलं तुम्हाला? म्हणजे 1.5 मोल कार्बन डायऑक्साईड असेल तर यामध्ये एवढे रेणू असतील. ठीक आहे.
पुढे जाऊया. आता या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिले मी. 36 ग्रॅम पाणी आहे, तर किती रेणू असतील? मग आधी आपण त्यांची मोलची संख्या काढूया. प्रथम काय काढायचं आहे? मोलची संख्या, म्हणजे एन बरोबर मोल बरोबर काय, त्याचं ग्रॅम वस्तुमान किती आहे ते. तर ग्रॅम वस्तुमान किती दिलं आहे बघा, 36 ग्रॅम दिलं आहे. मागील पाण्याचे आपल्याला रेणू वस्तुमान माहीत पाहिजे. मग पाण्याचं रेणू वस्तुमान आपण इथे काढूया. प्रथम पाण्याचं रेणू वस्तुमान असणार आहे H2O ना. H2O म्हणजे किती? हायड्रोजनचे 2 अधिक 16, 2 अधिक 16 किती येणार आहे? 18 येणार आहे. म्हणून आपण रेणू वस्तुमानाने ते भाग देऊया आपण. 36 दुने 18 म्हणजे मला एन आलं, मोल आले, किती आले? MOL 2 आलं. तर आपल्याला काय माहिती आहे? एक मोल बरोबर किती? 6.022 इंटू 10⁻23 एवढे रेणू, बरोबर, एक मोल पाण्यामध्ये. मग आता आपल्याला किती मोल आलेलं आहे? 2 मोल. म्हणून 2 मोल बरोबर किती असणार आहे? 2 मोल बरोबर 2 ने गुणायचं आहे 6.022 इंटू 10⁻23ला. मग गुणाकार करा, किती येईल बघा गुणाकार. 2 दुने 4, 2 दुने 4, 2 शून्य 0 आणि 2 12. हे 12.044 इंटू 10⁻23 रेणू कशामध्ये असणार आहेत? पाण्याचे रेणू 36 ग्रॅम पाण्यामध्ये, बरोबर ना. 36 ग्रॅम पाण्यामध्ये एवढे रेणू असणार आहेत. दुसरं उदाहरण तुम्हाला दिलं बघा मी. 49 ग्रॅम H2SO4 आहे, तर किती रेणू असतील? आधी आपण H2SO4चं रेणू वस्तुमान काढूया. H2SO4 रेणू वस्तुमान किती येणार आहे? 2 हायड्रोजन आहेत, त्यामुळे 2 गुणिले 1 2 येणार. सल्फरचं आपल्याला मगाशी आपल्याला दिलेलं होते बघा, आपण त्यामध्ये पाहूया. सल्फरचं वस्तुमान 32 आहे आणि वस्तुमानांक. ऑक्सिजनचा 16 आणि 4 आहेत, म्हणजे 16 64. याची आपण बेरीज करूया. 4 5 6 7 8 आणि 6 ने 3 9 98 आलं रेणू वस्तुमान. मग आपण पहिली मोलची संख्या काढूया. अंशस्थानी आपण काय लिहायचं आहे? त्या मूलद्रव्याचं ग्रॅम वस्तुमान लिहायचं आहे. ग्रॅम वस्तुमान येणार अंशस्थानी भागिले छेदस्थानी येणार आहे रेणू वस्तुमान. रेणू वस्तुमान बरोबर म्हणजे किती येणार आहे? ग्रॅम वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे. H2SO4चं 49 दिलं आहे. रेणू वस्तुमान आहे 98, म्हणजे भाग दिला 49 दुने 98, म्हणजे एवढे आपल्याला मोल आले, बरोबर. 1/2. मग आता आपल्याला माहिती आहे 1 मोल बरोबर किती? कुठलंही संयुग असू दे, 1 मोल बरोबर आकडा ठरलेला आहे, म्हणूनच त्याला अवोगॅड्रो नंबर म्हटलं आहे, फिक्स नंबर. जसं बघा गणितामध्ये पायची किंमत 22/7 असते ना, 22/7 वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना, त्याप्रमाणे एवढे रेणू. मग आपल्याला किती मोल? आपल्याला हाफ मोल आहे ना. मग हाफ मोलमध्ये किती येणार? हाफने गुणायचं आहे ते, पण हाफ गुणिले 6.022 इंटू 10⁻23. आपण 2ने इथे भाग देऊया. 2 6 0 2 गुणिले 10⁻23 तसंच राहणार आहे. म्हणजे 49 ग्रॅम जर H2SO4 असेल तर त्यामध्ये किती रेणू असतील? 3.011 गुणिले 10⁻23 एवढे रेणू असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? मोलच्या संख्येवरून त्या संयुगामध्ये रेणू किती असतात हे तुम्ही काढू शकता. पुढचा भाग संयुजा तुम्हाला माहितीच आहे, आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत. एखाद्या मूलद्रव्याची संयोग पावण्याची, दुसऱ्या मूलद्रव्याची संयोग पावण्याची जी क्षमता आहे तिला संयुजा म्हणतात. ती विशिष्ट अंकाने दाखवतात आणि हा अंक एका अणूने इतर अणूबरोबर किती रासायनिक बंध तयार केले, कारण जेवढी संयुजा तेवढे रासायनिक बंध तयार होतात. तुम्हाला उदाहरण माहितीच आहे सोडियम क्लोराईडचं. सोडियमच्या बाह्यतम कक्षेत पहा 1 इलेक्ट्रॉन, कारण त्याची जी इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 1, आणि हा 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉन मिळणं अशक्य असल्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याची संयुजा किती झाली? जो देणाऱ्यामुळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कमी झाला ना, आणि निगेटिव्ह चार्ज कमी झाल्यामुळे त्याची संयुजा किती आहे बघा, तिथे तुम्हाला दिसते संयुजा आहे +1. जो इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्या मूलद्रव्याला त्याची संयुजा धन असते. त्याउलट क्लोरीन काय करतो? क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्याकडनं 1 इलेक्ट्रॉन मिळाला की त्याचं अष्टक पूर्ण होतं आहे ना, इथे अष्टक पूर्ण होतं आहे, आणि त्यामुळे त्याची संयुजा बघा निगेटिव्ह आहे.
मग ह्या अशा संयुजा इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीवर अवलंबून आहे. आणि ह्या ऋण आणि धन संयुजा जेव्हा तयार होतात, या ठिकाणी तेच उदाहरण मी दाखवले बघा. सोडियमकडून क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे काय झालं, सोडियमचं पूर्ण झालं अष्टक 2 8 आणि क्लोरीनचंही पूर्ण झालं अष्टक 2 8 8. आणि दोन्ही जे कॅटायन आणि ॲनायन जे आहेत, धन आयन आणि ऋण आयन, त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे त्यांच्यामध्ये आकर्षणामुळे एक बंध निर्माण होतं, त्याला आयनिक बंध असे म्हणतात. आणि अशा प्रकारे आयनिक संयुजा धन आणि ऋण जेव्हा संयुजा असतात त्या आयनिक बंध तयार होतात. आणि त्यामुळे ह्या आयनिक बंध तयार होण्याच्या क्रियेमुळे अजून एक आपण व्याख्या करू शकतो. तत्पूर्वी आपण मॅग्नेशियम क्लोराईड कसा तयार होतो ते पाहूया. त्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियमचे जे आहे 12 इलेक्ट्रॉन असतात, तर त्यांचं वाटणी जी आहे ती 2 8 2 आहे आणि क्लोरीनमध्ये 2 8 7. आता एका क्लोरीनला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे आणि मॅग्नेशियमकडे 2 आहेत, तर मी काय करतो, एक मॅग्नेशियम 2 क्लोरीन बरोबर संयोग पाहतो या चित्रामुळे. आणि त्यामुळे आता एका मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन दिले, बरोबर ना, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय झालं, मॅग्नेशियमची संयुजा आली +2. पहा या चित्रामध्ये लिहिलेली आहे बघा, मॅग्नेशियमची संयुजा +2 दिसते तुम्हाला इथे, +2 म्हणजे आपण असं लिहू शकतो Mg+2. आणि क्लोरीनची संयुजा काय आहे, -Cl-, एका क्लोरीनची एक Cl-, दुसऱ्या क्लोरीनची दुसरी Cl-. आणि त्यामुळे ह्या निगेटिव्ह आयनामध्ये अट्रॅक्शन होऊन तयार होतो तो म्हणजे काय, MgCl2 हे संयुग. अशा प्रकारे आयनिक संयुग जे तयार होतं त्यावर अजून एक व्याख्या मिळते आपल्याला, की आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात त्याला संयुजा असे म्हणतात. इथे एक तक्ता दिला आहे मी, तक्त्यामध्ये आपल्याला संयुजा लिहायच्या आहेत बघा. हायड्रोजनचा अणुअंक 1 दिला, इलेक्ट्रॉन स्वरूपण एकच इलेक्ट्रॉन आहे ना, संयुजा 1 आहे त्याची, मग तो 1 इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करतो, बरोबर ना, किंवा तो शेअरिंग करतो, शेअरिंगही असतं, त्यामध्ये सहसंयोज बंध तयार होतात. हेलियमची 2 आहे अणुअंक, इलेक्ट्रॉन 2, बघा त्याची एकच कक्षा असते हेलियमची केंद्रकाच्या भोवती, आणि इलेक्ट्रॉन पूर्ण असल्यामुळे तो कोणाला देतही नाही घेतही नाही, तर त्याची संयुजा 0. पुढे ते लिथियम दिले, आपलं इलेक्ट्रॉन स्वरूपण दिलं, त्यावर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉन वाटणे, तर आपण अणुअंक लिहिलं. संयुजा तिथे बघा बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पहिल्या कक्षेत 2 आहेत, 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन तो देणार, त्यामुळे त्याची संयुजा 1 येणार. बेरिलियमचे 4 आहेत, वाटणी आपण करूया 2 4 नाही 2 2. त्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात 2, आणि त्याची संयुजासुद्धा 2 आहे, 2 इलेक्ट्रॉन तो देणार किंवा घेणार. आता हे ज्यांच्या लक्षात ठेवा, बाह्यतम कक्षामध्ये 1 2 3 पाहूयात, इथे तुमच्या लक्षात येईलच, असे इलेक्ट्रॉन असतात 3 पर्यंत, ते देऊनच टाकतात, कारण त्यांना जास्त इलेक्ट्रॉन अष्टक व्हायला पाहिजेत, ते मिळणं शक्य नाही ना, त्यामुळे ते दुसऱ्याला देऊनच टाकतात. बोरॉन बघा 2 आणि 3, 5ची वाटणी झाली, 2 आणि 3, 3 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे बाहेर इलेक्ट्रॉन 3 आहे, तो 3 देऊन टाकतो, त्यामुळे त्याची संयुजा 3. आता कार्बनपासून गंमत आहे, कार्बनचे इलेक्ट्रॉन 4, एकूण 6 डिस्ट्रीब्युशन आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन वाटणे आहे 2 4. आता त्याला 4 आहेत संयुजा इलेक्ट्रॉन, त्यामुळे त्याला 4 पाहिजेत किंवा तो 4 देऊ शकतो. मग तो काय करतो, अशा वेळेला भागीदारी करतो, शेअरिंग करतो, बरोबर ना, कारण 4 दिले तर त्याला अरे म्हणजे जास्त देतो आहे आणि पाहिजे पण तेवढेच आहे, म्हणजे 4 इलेक्ट्रॉनची तो वाटणी करतो, त्यामुळे त्याची संयुजा 4. पुढे मात्र बघा, आता कार्बनच्या पुढे नायट्रोजनचे 7 आहेत ना, वाटणी होणार 2 आणि 5. आता 2 आणि 5 आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत, नायट्रोजन 5 देणार नाही, मग तो काय करणार, नायट्रोजन संयुजा इलेक्ट्रॉन 5 आहेत, मग तो 3 घेणार. म्हणून बघा संयुजा इलेक्ट्रॉन 5च्या पुढे पुन्हा संयुजा कमी होत जाते, कारण ते घेतात. आपण काय म्हटलं, जेवढे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात ते संयुजा, त्यामुळे इथे पुढे 4च्या पुढे संयुजा पुन्हा कमी होत जाते. ऑक्सिजन बघा, एकूण इलेक्ट्रॉन 2 आणि 6 8, इथे वाटणी आपल्याला दिलेली आहे. बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 6 आहेत, ऑक्सिजन काय करतो, 2 घेतो. फ्लोरीन एकूण इलेक्ट्रॉन आहेत 9, वाटणी करूया आपण 2 7, बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन 7 आहेत, त्यामुळे फ्लोरीन काय करतो, 1 घेतो. आणि जे घेणार आहेत त्यांच्यामध्ये त्यांना निगेटिव्ह आयन होणार, त्यांची संयुजा निगेटिव्ह असणार. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन आहे, फ्लोरीन मूलद्रव्य आहे ते म्हटलं, मग फ्लोरीनचं काय होणार आहे, फ्लोरीनमध्ये F आहे, 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे -1, आणि जो देणारा जो आहे तो काय करतो,
समजा बोरॉन आहे, मग बोरॉन किती 3 देतं, त्यामुळे बोरॉन 3 देतो म्हणजे त्याची किती असणार आहे +3. अशा प्रकारे त्यांच्या संयुजा असतात. आणि संयुजा हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण किती इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण होते त्या आकड्याला संयुजा असे म्हणतात. परिवर्ती संयुजा म्हणजे काय, तर वेगळ्या परिस्थितीमध्ये काही परिस्थितीमध्ये एका मूलद्रव्याला वेगवेगळ्या संख्येने ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात आणि त्यामुळे एकापेक्षा जास्त संयुजा दाखवल्या जातात. या ठिकाणी कॉपर 1 संयुजा किंवा 2 संयुजा. मग 1 संयुजा जर असेल 1 इलेक्ट्रॉन दिला तर त्याला क्युप्रस आयन म्हणतात आणि 2 दिले तर क्युप्रिक. पारा पण 2 संयुजात 1 किंवा 2, मग 1 दिला तर Hg+, 2 दिला तर Hg+2. मर्क्युरस मर्क्युरी. लोह आपला आयनसुद्धा Fe+2 आणि +3. +2ला फेरस म्हणतात, +3ला फेरिक म्हणतात. आणि त्यामुळे संयुजा जी आयनची संयुगसुद्धा आयनच्या 2 संयुजा असल्यामुळे 2 परिवर्ती संयुजा दाखवतं आयन. आणि त्यामुळे क्लोरीन बरोबर किंवा ऑक्सिजन बरोबर त्याची संयुग जी होतात ते नावं FeCl2, FeCl3, फेरस क्लोराईड, फेरिक क्लोराईड. आपला जो लोखंडावर गंज जो चढतो तो फेरिक क्लोराईड असतो, Fe2O3. मूलके म्हणजे काय ते तुम्हाला एक तक्ता दिला आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. देवाणघेवाण झाल्यामुळे जो इलेक्ट्रॉन देतो तो प्लस असतो आणि जो घेतो तो ऋण असतो. मग जो प्लस असतो त्याला कॅटायन म्हणतात. इथे आता आपण ह्या जी संयुग दिल्या आहेत त्यांचं आपण ह्या संयुगांचं मध्ये काय आहेत ते आपण त्यांचं कॅटायन आणि ॲनायन वेगवेगळे करूया. जसं NaCl तसं Na+ येणार आणि ते ॲनायन येणार OH- यामध्ये. KOH मध्ये पण K+ आणि OH-. KOH ट्वाईस मध्ये Ca+2 संयुजा त्याची असणार आहे आणि OH-. ठीक आहे, बघा या सर्वांमध्ये OH- दिसतंय तुम्हाला ॲनायन आणि हे जे आहेत ते कॅटायन आहेत. आता यामध्ये बघूया आपण H+ आणि ॲनायन येणार आहे Cl-, H+ आणि Br-, हे H+ HNO3 मध्ये आणि NO3-. लक्षात येतं तुम्हाला दिसतंय या ठिकाणी मी काय लिहिलं आहे ते. प्रत्येकाचा मी कॅटायन आणि ॲनायन वेगवेगळा केला बघा. आयनिक बंध जेव्हा तयार होतो मगाशी आपण पाहिलं तर त्या आयनिक बंध 2 घटकामध्ये होतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पाहिलं ना आपण NaClचं. मग हे जे दोन घटक आहेत, एक धनप्रभारित आहे त्याला कॅटायन म्हणतात, हा तुम्हाला चित्रात दिसतंय, आणि ऋणप्रभारित आहे त्याला ॲनायन असे म्हणतात. आणि हे 2 घटक जे आहेत त्यांनाच म्हणतात मूलके. काय म्हणतात? मूलके. मग त्यातली मग जी आम्लारी धर्मी आणि त्यांच्यामध्ये 2 प्रकार आहेत, आम्लारी धर्मी आणि आम्लधर्मी. आम्लारी धर्मी कोणती? ही जी पॉझिटिव्ह जी आहेत ती कोणाबरोबर जोडली गेली आहेत बघा, हायड्रॉक्साईड. हे आम्लारी आहेत ना, सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे लिहिले बघा, आम्लारी माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आम्लारी धर्मी OH- हायड्रॉक्साईड आयनाबरोबर जी जोडली जातात त्यांना आम्लारी धर्मी मूलके म्हणतात. म्हणजे Na+, K+, Ca+2 हे आम्लारी धर्मी मूलद्रव्य. आणि जी Cl- Br- ही जी ॲनायन आहेत ऋण प्रभारित ती H+ बरोबर जोडली गेली आहेत आणि आम्ल तयार झाले आहेत, त्यामुळे आम्ल तयार करणारी म्हणून त्यांना आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. या ठिकाणी दिले मी इथे तुम्हाला कॅटायन रूपी मूलकं जी आहेत हायड्रॉक्साईड बरोबर जी जोडली जातात त्यांना आम्ल तयार करतात, त्यामुळे आम्लधर्मी मूलके म्हणतात. आम्लारी तयार करतात. आणि विविध आम्लारीमध्ये फरक या मूलकामुळे कळतो. आणि या उलट ॲनायन रूपी मूलकांची जोडी हायड्रोजन H+ बरोबर जोडली होती ना, Br- Cl-, ते कॅटायन रूपी मूलकाबरोबर हायड्रोजन ह्या बरोबर जोडली जातात आणि आम्ल तयार करतात, म्हणून त्यांना आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. विविध आम्लांच्या संघटनामधील फरक हा त्यांच्यातील आम्लधर्मी मूलकांमुळे आपल्याला कळतो. आता पुढचा भाग रेणुसूत्र. आपण रेणुसूत्र कसं तयार करायचं मला आठवत असेल तुम्हाला, आपण 8वीला शिकलो रेणुसूत्र कसं तयार करायचं. इथे पुन्हा मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे Na+ आणि Cl-. त्यामध्ये तुम्हाला दिसतं 2 घटक आहेत की ना, 2 भाग आहेत Na+ आणि Cl-. आयोनिक संयुगांचं वैशिष्ट्यच आहे, एक कॅटायन असतो आणि एक ॲनायन असतो, 2 भाग. आणि दोघांवर विरुद्ध प्रभार असल्यामुळे अट्रॅक्शनमुळे हे आयोनिक संयुग तयार झालेली असतात. मग त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो कॅटायन असतो आणि दुसरा काय असतो? ॲनायन. सोडियम क्लोराईडमध्ये बघा Na+ आणि Cl-. आणि मग त्यांना जोडून संज्ञा लिहायची असते आणि किती त्यांची संयुजा किती आहे ती पाहायची असते. आता हे संयुजा आपल्याला माहीत असेल तर तिरकस गुणाकाराने त्या संयुगाचं किंवा
रेणुसूत्र कसं लिहायचं हे आपण उदाहरण पाहूया तिरकस गुणाकार पद्धतीने. पहिलं जी मूलकं जी आहेत त्यांच्या संज्ञा लिहायच्या त्या मूलकाच्या खाली आणि मग बाणाने दर्शवून काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे आणि रासायनिक सूत्र लिहायचं आहे. तर एक तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे. पी आणि क्यू ही दोन मूलकं आहेत समजा आणि त्यांचे संयोजन आहे 4 आणि 5. तर कशा प्रकारे त्यांचं रेणुसूत्र तयार होईल बघा. पहा पहिलं मी लिहिलं पी आणि क्यू लिहिले आणि त्यांचे संयोजन लिहिलं बघा त्यांच्या खाली. त्यांचा आता तिरकस गुणाकार त्याप्रमाणे तिरकस बाण करायचे. झालं तिरकस बाण केले की त्यांचं रासायनिक सूत्र तयार झालं. त्यामुळे पीचे 5 अणू येणार आणि क्यूचे 4 अणू. आता पाहूया आपण उदाहरणं. कार्बन डायऑक्साईड आता हे एक संयुग आहे ते पाहूया आपण. कार्बन आणि ऑक्सिजनच्या संयोजन कार्बनची 4 आहे मग असेच तुम्हाला सांगितलं आणि ऑक्सिजनची 2 आहे. ठीक आहे. तर बाणाने दर्शवून तिरकस गुणाकार आपण करूया. आधी प्रथम त्यांचं काय लिहूया आपण संयोजन लिहूया. तिरकस गुणाकार करा. C4 C2 आणि O4 बरोबर. आता C2 आणि O4 तुम्ही म्हणाल असं नाही आहे ना कार्बनला CO2 आहे बरोबर. पण त्यांच्यामध्ये आपण काय करायचं समान भाग लागतो ना आपण गणितात करतो त्यापर्यंत. बे के बे बे दुने 4 म्हणजे काय आलं CO2. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र काय आलेलं आहे CO2. याप्रमाणे अजून काही उदाहरणं पाहूया आपण. पाण्याचं पाहूया. H संयोजात +1 O ची +2 तिरकस गुणाकार केला मला सूत्र मिळालं पहा H2O. म्हणजे रेणुसूत्र लिहिताना त्यांच्या संयोजनाचे आकडे फक्त गृहीत धरायचे असतात त्यांचे चिन्ह गृहीत धरायची नाही. KCl बघा +1 -1 तिरकस गुणाकार केला काय येणार KCl बघा. आता Mg ची संयोजन +2 आहे आणि Cl ची -1 आहे. त्यामुळे काय झालं बघा पदार्थ तयार MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. अजून काही उदाहरणं पाहूया आपण. मूलकं आहेत Na आणि SO4. Na+ आहे सल्फेट हे मूलकाची संयोजन असते -2 तिरकस गुणाकार करूया आणि त्यामुळे रेणुसूत्र होणार आहे Na2SO4 SO4 इथे +1 आहे त्यामुळे O4 येणार. AgNO3 बघा सिल्वर नाईट आहे +1 -1 ज्या ठिकाणी एक एक असतात त्या ठिकाणी रेणू तसेच राहतात. KOH बघा K+ आणि OH- सेम आहेत तिरकस गुणाकार आहे ना KOH. तर अशा प्रकारे आपण मूलद्रव्यांची आपल्याला जर मूलद्रव्यांच्या संयोजक किंवा मूलकांच्या संयोजन माहिती असेल तर आपण काय करू शकतो त्यावरून त्यांचं रेणुसूत्र तयार करू शकतो. या पाठामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.